नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. इंद्रजित सोसायटी, कन्नमवार नगर, विक्रोळी या ठिकाणी आलेले आहोत. जयश्री रमेश वंगा या वहिनींना आज बोलतं करणार आहोत. विक्रोळी, कन्नमवार नगर आणि या ठिकाणी आजच्या गप्पा कशा रंगणार चला बघूया, भेटूया वंगा कुटुंबाला. नमस्कार. आता उखाणा रुसलेला राधिकेला कृष्ण म्हणे हास. बरं, रमेश रावांचं नाव घेते आदेश भाऊजींसाठी खास. काय सांगता, द्या ओळख करून हे सगळं. माझे मिस्टर रमेश वंगा, ही माझी मुलगी सिद्धिका, हॅलो, ही माझी सासू नमस्कार. सुभद्रा वंगा, ती माझी ननंद, नमस्कार. ते माझे दीर, नमस्कार. ती माझी जाव, बर, ते आमचे शेजारी ओके, मनाली मसूरकर, बर. ती माझी बहीण, नमस्कार. ती पाठी माझी बहिणीची मुलगी, बर, ती माझी जाव मोठी, ती नमस्कार. 2 नंबर, ती 3 नंबर, आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आणि माझ्या ती नंदेची मुलगी. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठली शाळा हो? टेक्निकल हायस्कूल घाटकोपर. राहायला कुठे होता? घाटकोपर, काटकोपरला कुठे? पंतनगर. अच्छा, पंतनगर मध्ये. घरी कोण कोण? आई, पप्पा, भाऊ आणि बहीण आणि मी. काय काय करायचे आई बाबा? आई हाऊसवाईफ, पप्पा सीबीआय मध्ये ऑफिसर. तुमचं बालपण? माझं बालपण अंधेरीला गेलं होतं. आता अंधेरीला बिरला कुठे? अंधेरीला विरा दिसायला. विरा देसाई. आणि घरी कोण कोण होतं? घरी सर्व 5 भावंड आहे आम्ही. हा. आई वडील बहीण. तुमचे आई बाबा काय करायचे? वडील माझे मिल मध्ये होते. बर, त्यामुळे बालपण सगळं कसं एकदम मजेत. हा माझं. आणि आई काय करायची? आई हाऊसवाईफ. तुम्ही अंधेरी? नाही, आता मी अंधेरी सोडून 30 वर्ष झाली. आता 30 वर्ष. मग अंधेरीहून कुठे आले तुम्ही? विक्रोळीला. अच्छा अच्छा. मग शाळा कुठली तुमची? विकास. कुठली? अंधेरीला तिथे चालू होती आपल्या इथे विरायला. आता विकासला. कुठे झाला विकास? आपलं म्हणजे घाटकोपर घाटकोपरला कुठे? ऑफिस मध्ये. कुठलं ऑफिस? डीटीपीचं होतं, यश ग्राफिक्स म्हणून. अच्छा. ऍक्च्युली डिझायनिंग करायची. या डिझायनिंग करायच्या. डिझायनिंग करायचं आणि माझं पेंटिंगचा व्यवसाय होता. मग तुम्ही रंग भरायचे? तसंच ना, ह्या डिझायनिंग करणार ते रंग भरणार. भरणार. प्रिंटिंग म्हटल्यावर. हा, मग काय झालं? ते ॲज अ क्लायंट होते, ते आमच्या डिझाईन करायला यायचे आमच्याकडे. मग काय पत्रिका डिझाईन करून घेतली? काय झालं? टेक्सटाईलचं काम होते आमच्याकडे. टेक्सटाईलचं. टेक्सटाईलचं काम होती प्रिंटिंगची. मग? त्याच्यामध्ये डिझाईन बनवायची. तसं ओळख झाली आमची. ओळख झाली का तुमची? मग काय त्यांनी विचारलं काय? डायरेक्ट, लग्न करणार का? डायरेक्ट? कसं काय हो? त्यांना थोडं धाडस आलं, पण फोनवरून. कसं कसं विचारलं? का विचारलं का? मला सांगा, डिझायनिंग साठी इतक्या ठिकाणी जात असाल तुम्ही नाही. तेव्हा? ऍक्च्युली डिझाईन साठी 3-4 ठिकाणी जायचो. हा. पण हिचा हात शार्प होता. हो का? एकदम चांगलं डिझायनिंग करायच्या. वा वा वा. मग काय झालं? बस आवडली. मी तुला विचारलं तिला. टेन्शन नाही आलं की समोरून जर निगेटिव्ह आली रिॲक्शन तर? थोडं माहीत पडतं ना चेहऱ्यावरून. कोणाच्या? काय हो, काय माहिती पडलं होतं त्यांना? काही नाही, त्यांना थोडा डाऊट आला की असेल म्हणून त्यांनी विचारलं. काय पहिलं, असेल? की लग्न करणार का डायरेक्ट. नाही पण काय असेल? त्यांना वाटलं की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. असं त्यांना असंच कसं वाटेल? असंच वाटलं. ऍक्च्युली ते येऊन बसायचे, पहिले 10 मिनिटं बसायचे, नंतर अर्धा तास बसायचे, नंतर मग 2-2 तास बसायला लागले ऑफिसमध्ये. मग सरांना डाऊट आला आमच्या. मला सांगा, यांच्या दुकानात जात होता का प्लॅटफॉर्म होता? नाही, ऍक्च्युली तो ऑफिस होता डिझाईन. पण 10 मिनिटासाठी जायचे सुरुवातीला? नाही, एक कुठलाही डिझाईन घेतलं ना आपण आता अर्धा 1 तास जायचं. ह्या म्हणतात सुरुवातीला 10 मिनिटात व्हायचं. सुरुवातीला छोटे छोटे व्हिजिटिंग कार्ड फक्त, नंतर मग लग्नाच्या पत्रिका सुरू झाल्या, मग बॅनर सुरू झाले हळूहळू. यांचं हो. म्हणजे त्यांच्या एकंदरीत येण्यामुळे तुमच्याकडे काम वाढलं? काम आमच्या सरांकडे काम वाढलं. सरांकडे काम वाटलं. मग बरोबर सरांना थोडा डाऊट आला की काय? हेच काय येऊन बसतात नेहमी क्लायंट, दुसरे काय येत नाही आपल्याकडे. बरोबर. हेच वेळ घेतात 2-2-3-3 तास, दुसरे क्लायंट रिटर्न जातात. मग मग मी सांगितलं असं आहे, मला विचारलंय. मग मी पहिला घरी सांगितलं माझ्या. तुम्ही जेव्हा यांना प्रपोज केलं तेव्हा तुमच्या घरी सांगितलं होतं नाही, का? त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांनी विचारलं तेव्हा पण तुम्हाला घरी माहित नव्हतं. का हो?
नाही बोललो थोडी भीती घरी. कास्ट वेगळ्या होत्या अच्छा, दोघांच्या अच्छा. आमच्या त्यामुळे काय घरून ऑब्जेक्शन आलं तर थोडं ऑब्जेक्शन प्रॉब्लेम आलं. पण तुम्ही लगेच होकार दिला नाही मी पहिला माझ्या म्हणलं आई वडिलांना विचारते ते ऍग्री झाले तर मग मी हो बोलणार. आई बाबांना पहिलं विचार पप्पांना विचारलं माझ्या वा. पप्पाबरोबर मी खूप फ्री होती आईपेक्षा कारण की आई माझी खूप नाही strict. पण दरम्यानच्या काळात पप्पांशी विचारायच्या पूर्वी एकमेकांची मनं जाणून घ्यायला ते बाहेर भेटायलाच हो बाहेर भेटलो आम्ही कुठे ऑफिसमध्येच आमचा वेळ जायचा ऍक्च्युली. सकाळी मी 9ला जायची ऑफिसला, रात्री 9ला सुटायची. तुम्ही एवढा काय वेळ तिथेच हे 2 तास. 2 तास 2 तास आणि अच्छा. त्याच्यातून आम्हाला वेळ मिळाला तर मग आम्ही थोडंफार जायचं हॉटेलमध्ये, चहा कॉफी घ्यायचं, तेवढंच बोलायचं. पण बाहेर असे कुठे भेटले नाही फार कमी टाइम होता आमच्याकडे, फक्त संडे मिळायचा. का हो? दिवसभर आमचा ऑफिसमध्ये आमचं डिझायनिंग फील्ड असल्यामुळे आमचा हो, त्याच्यातच खूप- वेळ खूप- जायचा. खूप डिझायनिंग करायला लागतं मला माहिती आहे. आणि तुम्हाला काय काम नव्हतं तिथे बसून? होतं का मग डिझाईनिंग चालू होता ना. अरे डिझायनिंग त्या करणार, तुम्ही काय करत होते? त्यांना मी दाखवायचं ना असं पाहिजे तसं, कारण क्लायंट मला समजवायचं ना. अच्छा मी समजवायचं. अच्छा हो, पण ते किती दिवसात अप्रूव्ह व्हायचं का सतत रिजेक्शन यायचं? नाही रिजेक्शन नाही. पण मग तुमच्या घरी सांगितल्यावर काय होकार आला? पप्पांचा होकार होता लगेच. पप्पा मग विक्रोळी पोलीस स्टेशनला आले, त्यांनी चौकशी केली याची, कसा यांचा स्वभाव, यांची फॅमिली कशी आहे. पण मग पोलीस मला- स्टेशनला कशी काय चौकशी? त्यांनी कसा बॅकग्राऊंड त्यांनी काढलं कोणी? माझ्या वडिलांनी येऊन. आहे तुम्हाला सगळं माहिती क्लिअर होतं? तुम्हाला माहिती ते होतं काहीच माहिती नव्हतं. की तुमच्या पाठी पोलीस लावले? नाही. त्यांना माहिती नव्हतं. मग आईचं थोडं ऑब्जेक्शन होतं कास्ट वेगळे असल्यामुळे. मग कसं काय ते? फॅमिली मोठी आहे आमची भरपूर. मग आईला वाटलं की एवढी तू लाडात वाढलेली, तिकडे जाऊन तुला काम करायला लागेल. हा. थोडाफार झाला महिना 2 महिने, थोडा खटका उडाला होता घरामध्ये. पण तुमच्या घरी कसं काय कळल्यावर काय झालं? नाही माझ्या घरी असं एवढं प्रॉब्लेम नाही. त्याचे वडील आले होते ना घरी. मग विचारलं वडिलांना, माझे वडील होते तेव्हा, तर वडिलांना विचारलं. वडील बोलले विचार करू आम्ही. बरोबर. पण नंतर काय यांची बिल्डिंग डेमोलेशनला गेली, म्हणजे टॉवरमध्ये गेली. मग तेव्हा त्यांचे वडील येऊन बोलले की आता टॉवरमध्ये गेले, मला आता गावी जायचंय, तर तुम्ही जे काय ते बघा काय करू. मग झालं. पण किती वर्ष हे चाललेलं तुमचं किती डिझायनिंग? वर्ष नाही, हार्डली मला वाटतं 3-4 महिने. डिझायनिंगला या, चहा प्या चहा प्या आणि लग्न छान करा. होता आमच्याकडे. मग फक्त डिझायनिंग करायचे आणि जायचे. पण मग 4 महिन्यात सगळं ठरलं? हो नाही, 4 महिने तसे 4 महिने गेले. ठरवता का मी जाऊन येऊ का? पण नाही नको. मला माहितीये ना 4 महिन्यात तुम्ही जातं. 4 महिने म्हणताय, ते 1 वर्ष म्हणताय. त्यांनी फार मला ऑगस्ट मध्ये विचारलं, मी सप्टेंबर मध्ये त्यांना होकार दिला. एवढंही मला माहिती 28 तारीख होती होकाराची. होकार दिला आणि आमचा फेब मध्ये साखरपुडा झाला. मग ते 1 वर्ष का म्हणताय? नाही ते खूप विसराळू आहेत. त्यांच्या नाही लक्षात राहत, माझ्या लक्षात बरोबर आहे, डेट सुद्धा काय लक्षात हो, आहे. खरं काय? ते बोलत असं खरं आता काय. काय दहशत आहे. बरं पण आता सगळं व्यवस्थित आहे. लग्नाला किती वर्ष झाली? 15. काय त्यांच्या स्वभावाबद्दल सांगणार? त्यांचा स्वभाव खूप चांगला हो. आहे. चिडकोर आहेत थोडेफार, पण खूप सांभाळून घेतात मला. म्हणजे मी एवढी चिडकोर आहे मी स्वतः, पण तेच मला सॉरी बोलतात प्रत्येक वेळी. बरं वहिनी एकदम घरात शांत असतात, ते कशामुळे? कोण बोलले? मला आता खाली सांगितलं आल्याबरोबर त्या एकदम शांत आहेत, घरी बोलतच नाहीत, त्यांचा आवाज येत नाही बाहेर. आवाज काय हो? खूप बोलकी ती. काय सांगता? हा अगर जर ती एक दिवस बाहेर नाही निघाली ना, तर चालीवाले विचारतात पूर्ण, काय? दिसत नाही जयश्री तू. हा. मेन म्हणजे आजीबाई ना ती एकदा नाही दिसली तर 1 तास. का हो, म्हणजे कसं काय? बोलण्यामध्ये खूप बोलण्यामध्ये आम्ही भरपूर आहोत. आमच्या माळ्यावर आम्ही सगळे एकत्र. सगळे? शेजारी आमचे खूप चांगले आहेत. अरे या चाळ संस्कृतीमध्ये तीच तर गंमत आहे आणि कंदमार नगरची तीच तर ताकद तीच आहे, आहे हो. की सगळे बघा ना, आता इतका उशीर झालाय, संध्याकाळ झाली आहे, रात्र व्हायला आली, पण तरी सगळं कुटुंब बघा कसं सगळे एकदम तयार आहेत. उत्साहात आहे. बरं आता ना एक छोटंसं आव्हान आहे. घरात काही चिठ्ठ्या लपवल्यात, चालेल. तुम्हाला 1 मिनिटात त्या चिठ्ठ्या शोधत चांदीची अन्नपूर्णा मिळवायची आहे. मिळवणार? हो नक्की? नक्की. चला तुमच्यासाठी तिरुपती बालाजी. वेळ सुरू झाली. तुम्ही सांगू शकता, वेळ 1 मिनिटाची आहे. बोलत नाही विना. उपवासाचे पापड. आम्हाला काय माहिती? आमच्याकडे बघतायत पापड. 30 सेकंद झाली. पळी पळी घाला तुळशीला पाणी. बाजूला कोणी देऊ नका, रस्ता करून द्या पटकन. 10, 9, लवकर लवकर. 8, 7, 6, 5, 4, 3. वहिनी अभिनंदन, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळसही आली तुमच्या घरात. अभिनंदन. आणि वहिनी 3 सेकंद असताना तुम्ही इथे पोहोचला,
त्यामुळे ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. केवढ्या तक्रारी केल्यात बघा तुमच्याबद्दल. बघा माझ्यामध्ये किती तक्रारी केली. 3 वाजल्यापासून बिचारे थांबले तेवढ्या तक्रारी करत 10 वाजेपर्यंत. तरी एवढी झंडी भरली, एवढीच. हो की नाही? बघूया आता तक्रार कुठली कुठली केलेली आहे. मुलांना खूप लाडवून ठेवलंय, अरे बापरे. सतत अति मेकअप करत असता, नट्टा पट्टा सतत सुरू असतो. हो आरोप मान्य आहे? हो नक्की. रागावणं थोडं कमी केलं पाहिजे. तुम्ही सतत रागवत असता. सतत रागवत असते. मान्य आहे का? हो मान्य आहे. येतो मला राग खूप. हो कळलं आम्हाला. सारखी चिडचिड करत असता हो छोट्या छोट्या गोष्टीवरून. खूप करते. काय हो, का असं? का तुम्ही सांगा सगळा राग ह्याच्यावरच तिचं असतो कसं माझा. आहे की तिच्या हिशोबाने काही काम झालं नाही ना. मग चिड. बडबड करायला खूप आवडते. सतत ग्रुप बरोबर बाहेर फिरायचं असतं. हो ते मान्य आहे. का हो? माझ्या ग्रुपच तेवढा आहे मैत्रिणी माझ्या. किती मैत्रिणी आहेत? खूप आहेत. त्या काय आल्यात ना त्या सुद्धा. नाही पण किती आहेत? खूप आहेत. अशा बघायला पकडायला गेलं तर 20-25 आहेत माझ्या. 25 मैत्रिणी आहेत. खूप आहेत. सगळ्या बाहेर सगळे फिरत ग्रुप असतात. आहेत माझे. आयटीआयचा ग्रुप वेगळा, शाळेचा ग्रुप वेगळा. अच्छा अच्छा, तुम्ही वाटी वागात. वाटे केलेत आम्ही. सगळ्या फिरणाऱ्या आहेत, मस्त एन्जॉय करणाऱ्या आहेत. वा 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 वा, व्हेरी गुड. घरातल्या जेवणापेक्षा बाहेरचं जेवण खूप आवडतं. खूप आवडतो. स्पेशली बर्गर. हा? स्पेशली बर्गर आवडतो. तो खाल्ल्यामुळे आजारी पण पडतात. काय हो? बरोबर. बरोबर. ओके ग्रेट. दुसऱ्यांना बोलूच देत नाही तुम्ही. नाही बोलून देते हो. हो, काय मीच आता अनुभवतोय, मलाच नाही देत. जास्त कोणाला घरी बोलवत नाही. नाही बोलत कधी कधी. असं पाहुणे म्हणतात. अच्छा हा. बोलत असतील, करत नाही बोलवत मी. आणि मिस्टरांवरती सतत राग काढत असतात छोट्या छोट्या गोष्टी. छोट्या गोष्टीवरून होते चिडचिड. मला सांगा, हे सगळं असं का करतात तुम्ही? काय माहिती, होतं माझ्याकडून. हे होतं माहितीये, म्हणून तर या सगळ्यांनी डेअरिंग करून आज लिहिलेलं आहे. आणि मला सगळं सांगत होत्या तुझ्याबद्दल खूप छान छान लिहिलंय. फक्त तुम्हाला कळेल असं छान लिहिलंय. हो. मला सांगा, उद्यापासून कुठला छान बदल करणार स्वतःमध्ये? चिडचिड कमी करेल. होईल? होईल. प्रयत्न करेल, माणूस आहे. प्रयत्न करेल. म्हणजे नाही होणार काय? नाही, 50% करेल. होईल. हो. समोरच्यांना बोलायला हा कधी लवकर आला तर घरी. जरा या ना लवकर. असं काय करता? कामाचं काय सांगू शकत नाही. फोन केला की फोनही उचलत नाही. तुमचा? पहिले माझ्याशी 2-2, 3-3 तास बोलायचा. अरे अरे, आता काय झालं असं? आता आता फोन सायलेंटला टाकतो माझा आला की. घरी आल्यानंतर ऐकायचंच आहे ते. फोनवर पण कोणी ऐकायला. काय हसले बघा मनापासून. पण पहिले किती बोलायचे. हा? पहिले किती. रोज एक चॉकलेट असायचं मला ऑफिसला. चॉकलेट? चॉकलेट आता व्हॅलेंटाईन डेला सध्या एक चॉकलेट पण दिलं नाही. काय कोणाला दिलं? मग अरे यांना नाही दिलं, मग दिलं कोणाला? 15 वर्षात एक चॉकलेट नाही. काय हो? का? काय एक चॉकलेटच दिलं दिलं ना तुला? नाही दिलं. मी म्हणजे कन्नमोरच्या नाक्यावर चॉकलेटच्या गाडीच्या बाहेर उभा आहे असं मला वाटायला लागलंय आता. बरं, उद्या 1-2-4 चॉकलेट आणून द्या त्यांना. उद्या आता देऊ का आणू? बरं मला सांगा, मिस्टरांनी कुठला बदल करावा? वेळेवर घरी येणे. वेळेवर घरी यावं. त्याने पण चिडचिड कमी करणे. कामाचा ताण बाहेरच ठेवावा, घरात नाही. काय हो? एवढं केलं तरी मला खूप सांगा, आहे. हे प्रेमाने सांगताय का धमकी नाही देताय? नाही प्रेमाने. एवढं केलं तरी खूप हो झालं. ना. तुमचं काय म्हणणं आहे? वैदिनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? बाहेरून आल्यानंतर हा. कामाचा ताण तर मला असतो. आल्या आल्या पूजा करू नये. पूजा करू नये. हो ना. Very good. कारण ते बोलले ना, बाहेरून आल्यानंतर औंडा गेला. मग पुढचं वाक्य बाहेर आलं. वहिनी बघा, एकतर दिवसभर दमलेला थकलेला जीव घरी येतो आणि तुमची ती आम्ही पण बडबड सुरू थकतो होते. घरी काम करून. हा? आम्ही पण थकतो घरी काम करून. आता मगाशी तर बोलला सतत बाहेर फिरत असतो. काम करून अच्छा अच्छा, काम करू. काम करून बाहेर फिरते. बरं 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 बरं. आता चित्र काढायची. हा या. दहा चुकलं. 2, 3, 4. बरोबर, जवळ आलेत तुम्ही. 5, रायनो 2. वेळ संपली. थांबा 1 मिनिट. थांबा. हा, उंदीर एवढा मोठा उंदीर. कोण आहे सांगा? रेडा. आता कसा काढू रेडा मी? रेडा कसा काढू? आम्हाला नाही मला माहित. टेन्शन आलं रेडा मी काढायचं. तरी इतक्या महाराष्ट्रात फिरलो, असा रेडा कुठे बघितला? आमच्या विक्रोळीत फिरतो. असा? हो मग. खात्रीने सांगतो, त्यांनी काढलेलं सगळे ओळखतील बघा.
कम्प्युटर बोलले आणि त्यामुळे दुसरं बाद झालं. तुम्ही या, काही हरकत नाही, बोलल्यामुळे दुसरं बाद झालं. अभिनंदन. चला, एक तरी बक्षीस मिळालं. थँक्यू. पण तुम्हाला सांगू, कोणी जर सांगितलं ना की तुम्ही जास्त बोलता हो. तर मी विश्वास ठेवणार नाही. हो कारण का? नको तिथं ते बोलले आणि बक्षीस बघितलं, घालवलं माझं बक्षीस घालवलं ना त्यांनी. मी छान काढला असता कम्प्युटर. या उभ्या राहा. नमस्कार. आई, तुम्ही बोला, दोघांबद्दल सांगा. नाही अशी चांगली आहे, हं, लय चांगली आहे. हं. सगळे माझ्या पास सुद्धा चांगली आहे, माझ्या बरं. मुलं चांगली आहे. सगळे अशाच बोलणार आहे. होय नाही ना, अशाच बडबडतात. नाही, बरोबर नाही. नाही, पण खुश आहात ना तुम्ही? हम्म. कुठला पदार्थ चांगला करते सून? सगळे स्वयंपाक चांगली करते. कुठला देत नाही तुम्हाला? नाही, सगळे. अरे, सगळे चांगलं करते पण देत नाही असं नाही हो, काय पण त्याच येत नाही, आम्ही त्यांना बोलवतो सारखे सारखे. म्हणजे देत नाही ना? नाही नाही, देते देते काय देता? देते, विचारा त्यांना. देते. तुम्ही असा रेडा कुठे बघितला होता का? इतक्या वर्षात? खूप छान आहे आमचे दीर आणि माझी जाऊ पण खूप छान आहे. हो, वा. आम्ही ऍक्च्युली 5 जणी जावा आहोत, पण 5 जावा नाही, बहिणी आहोत. बरोबर. मिळून मिसळून सगळेजण व्यवस्थित राहतो आणि कुणालाही कुणाचा प्रॉब्लेम नाही. तिचा स्वभाव चांगला आहे, ती सगळ्यांशी मिळून राहते. भले काही असू दे पण आमच्यासाठी चांगली आहे. भले काही असू दे. म्हणजे तिच्यावर आलेले आरोप आहेत ना, त्यांचे म्हणून सगळे म्हणाला. हा. अच्छा, अच्छा. मला वाटलं भले भले ते काय असू सगळे दे, आरोप पण बाजूला चालले. राहू दे, पण सगळ्यांनी मिळून मिसळून आम्ही राहतो. वा. अजून कोण? भाऊजी आहेत ना, अतिशय सुंदर आहेत. ॲज अ फ्रेंड म्हणून ते आमच्या बरोबर असतात. नाही भाऊजी म्हणून असा अधिकार कधीच गाजवला नाही त्यांनी. ॲज अ मित्र म्हणून आहे आणि जॉली आहेत खूपच. वेल. आणि यांचा? ती तर आहे, तिचा स्वभाव आहे, नटखट आहे थोडीशी. होय ना. हा. अजून कोणी? तुम्ही? ऍक्च्युली तिला शॉपिंग वगैरे बाहेर फिरायला खूप आवडतं आणि तिला सूट पण होतं सगळं काही. बरं, आणि बरं. सुंदर आहे ती एकदम. माझे ती तर एकदम मनमिळावू आहेत, सगळ्यांसोबत चांगले असतात ते. व्हेरी. तुम्ही बोला. जयश्री ही आमच्या घरात एकदम चांगली आहे. सगळ्यांना मिसळून सगळ्यांबरोबर चांगलं रिलेशन ठेवते. अजून कोणी? नेगेटिव्ह पॉइंट आहे की पॉझिटिव्ह माहित नाही, पण पोटात काय राहत नाही, मन स्वच्छ आहे जाम तिचं. जे काय ते लगेच बोलून टाक. हो, लगेच एकदम. म्हणजे एखादी गोष्ट त्यांना सांगितली, कोणाला सांगू नका. नाही एवढं नाही तर त्या सगळ्यांना सांगतात अजिबात आणि प्रत्येकीला सांगतात कोणाला सांगू नको. हो ना. काइंड ऑफ. येस, म्हणजे मी तुलाच सांगितलंय बघ, तिला नाही सांगितलंय, असं करून सगळ्या जावांना सगळ्या गोष्टी सांगून टाकतात फ्रेंड्स. आणि त्यांना वाटतं मी कोणालाच सांगितलं नाही. कळलं तुम्हाला? म्हणून वेळेवर या. मला तुम्हाला विचारायचंय की या घरात आल्या कशी साथ दिली तुम्हाला? खूप छान साथ कारण दिली. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. खूप चढ उतार होतं माझं आयुष्यामध्ये. बिझनेस खूप छोटा होता आणि खूप कष्ट करायचो मी. रात्री कधी कधी 1 वाजेपर्यंत यायचो, पण ती कधी तिने त्या टायमाला तिने कधी मला हे नाही केलं. आज ठीक आहे, आज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे, आज खूप मोठं चांगलं बिझनेस केलाय, तर हिची साथ आहे. होय ना. तुम्ही कोणाला मिस करताय आज? माझ्या आईला आणि वडिलांना. कुठे? गावी असतात. गावी असतात. कुठलं गाव? पुणे. कॅमेऱ्यात बघून सांगा काय निरोप देणार. काय आई पप्पांना खूप मिस करते. आज खरं ते दोघं पाहिजे होते, कारण की 10 वर्षापूर्वी मी नाव टाकलं होतं तेव्हा माझी आई खरंच छान होती. आता तिला पॅरालाइजचा अटॅक आला. तिची खूप इच्छा होती होम मिनिस्टर मध्ये यायची. तेव्हा तिला खूप आनंद झाला होता. 10 वर्षापूर्वी आपल्याला फोन आला होता मला तर, पण आता नाही येऊ शकत ती, आणि ती पूर्ण बेड रिडन आहे. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मी सगळ्यांचीच मागेन. का हो? सगळ्यांनावर मी खूप रागराग करते ना, स्पेशली माझे मिस्टर, नंतर माझे फ्रेंड सर्कल, माझी बहीण, माझे सगळ्या जावा, खरंच त्या खूप सांभाळून घेतात ऍक्च्युली मला. त्याच्याबद्दल त्यांचा थँक्यू पण बोलेल. आणि काय चुकलं असेल माझ्याकडून एवढ्या वर्षामध्ये तर सॉरी. तुम्ही? तिचीच मागावं लागेल, टाइमवर येत नाही. म्हणजे जे काय असेल ती क्षमा तुम्ही त्यांचीच मागणार. काय करणार सर्वांचं? एक प्रॉमिस द्यायचं असेल वहिनींना आज तर कुठलं देणार? टाइमवर येईन आणि फोन उचलणार. कोणाचा? हा. तुम्ही एक प्रॉमिस द्यायचं असेल तर कुठलं द्या? चिडचिड जरा कमी करेन. आणि कर तू काम आरामात कर, 1 वाजेपर्यंत कर, 2 वाजेपर्यंत कर. म्हणजे मी फिरायला मोकळे ना. फक्त आंघोळीला या घरी. चेहऱ्यावरचं हसू संपूर्ण घराला ऊर्जा मिळवून देतं. असंच काहीच या घरात आहे. कारण एकमेकांच्या प्रती एकमेकांचा खूप आदर आहे. हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत झी मराठीकडून
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.